बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला असतो की मार्केटमध्ये जेनरिक स्वस्त आहे, परवडणारे आहे. मग डॉक्टर जेनरिक का लिहित नाहीत? मग तुम्ही प्रचार करताय, गव्हर्नमेंट प्रचार करताय, जेनरिक वापरा, सगळं वापरा, पण डॉक्टर लिहित नाहीत. आणि डॉक्टर जेनरिक लिहित नसल्यामुळं पेशंट जो आहे तो डॉक्टरनी लिहिलेले ब्रँड आहे त्याच ब्रँडकडे पेशंट होतो. मग डॉक्टर सगळ्यात महत्त्वाचं जेनरिक का लिहित नाहीत? आता मी काही डॉक्टरांशी याबाबत चर्चा केली. चर्चा केल्याच्या नंतर मला दोन गोष्टी लक्षात आल्या. एक तर सर्वांना माहीत आहेत काही कॉमन गोष्टी, आर्थिक काही संबंध असतात, पण डॉक्टरांच्या दृष्टिकोनातून पण काही गोष्टी आहेत. त्या दोन्ही गोष्टी इथं बघणार आहोत. सगळ्यात लक्षात घ्या, बरेच जण विचारतात की जेनरिक मग वापरायचं का नाही वापरायचं, हा सगळ्यांना प्रश्न आहे. लक्षात घ्या, ब्रँडेड जेनरिक्स तुम्ही चांगल्या ब्रँडला सबस्टिट्यूट करू शकता. ठीक आहे, ब्रँडेड. आता बऱ्याच वेळेस असं सुद्धा झालेलं आहे, ज्या क्वालिटी ब्रँड आहेत पण ती सुद्धा क्वालिटीत फेल ठरलेली. चांगले मार्केटचे ब्रँड, स्टँडर्डचे, तुम्हाला गव्हर्नमेंटची पुढच्या ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये देईल, गव्हर्नमेंटची यादी आहे. गव्हर्नमेंट दरवर्षी नॉट स्टँडर्ड क्वालिटी नावानं पब्लिश करतं. त्याच्यात बरेचसे स्टँडर्डचे ब्रँड सुद्धा आहेत. ठीक आहे, म्हणजे मागच्या काही यादीमध्ये ॲमॉक्सिक्लॅव, ऑगुमेंटिन हे सुद्धा काही बॅच स्टँडर्ड क्वालिटी नव्हत्या म्हणून गव्हर्नमेंटनं सिडिस्कोच्या वेबसाईटवरती आहे. म्हणजे असं नाही आहे की हे मार्केटमध्ये ड्रग इन्स्पेक्टर आणि FDA काम आहे की कोणते ब्रँड लो क्वालिटी आहेत. लो क्वालिटी ब्रँडवरती आपण ॲक्शन घेणं FDA काम आहे. लोकांना सुरक्षित जेनरिक मिळावं, स्टँडर्ड मिळावं, हे इन्शुअर करण्याचं काम FDA आहे. पण ठीक आहे, आपला मेन मुद्दा आहे आजचा, जेनरिक नाव डॉक्टर का लिहित नाहीत, त्याच्या पाठीमागची काय काय कारणं असू शकतात ती आपण बघूयात. लक्षात घ्या, याच्यामध्ये जेनरिक नाव म्हणजे काय. ओके, सगळ्यात पहिल्यांदा मी ते सांगतो आधी, जे औषधाच्या ब्रँडवरती नाव असतं. उदाहरणार्थ, ठीक आहे, उदाहरणार्थ आपण सोपेच उदाहरण घेत जाऊया. उदाहरणार्थ पॅन्डी आहे. ठीक आहे, पण औषधावरती काय असतं, पॅन्टोप्रॅझोल प्लस डोमपिरिडोन असं असतं. आता डॉक्टरांना एवढं मोठं नाव लिहिण्यासाठी पण लेंदी होतं बऱ्याच वेळेस, म्हणून शॉर्टमध्ये ब्रँड पण बऱ्याच वेळेस लिहिला जातो. हे पण एक त्याच्यातलं कारण छोटंसं असू शकतं. पण ह्याच्या व्यतिरिक्त लक्षात घ्या काय काय आहे. कायदा काय सांगतो, नॅशनल मेडिकल कमिशन. नॅशनल मेडिकल कमिशन काय म्हणतं, ठीक आहे, त्याचं प्रोफेशनल कंडक्ट गाईडलाईन जे आहे, रेग्युलेशन गाईडलाईन, ते असं म्हणते की डॉक्टरनी जेनरिक नाव लिहिलं पाहिजे. लोकांना परवडणारी औषधे डॉक्टरांनी लिहिली पाहिजे असं म्हणणं आहे. पण ह्याला कायदेशीरदृष्ट्या कोणतीही शिक्षा किंवा काही गोष्टी नाही आहेत. त्याचं पाहिजे तसं इम्प्लिमेंटेशन नाही आहे. कायदा जरी यांचं नॅशनल मेडिकल कमिशन सांगत असला तरी पण. ठीक आहे, मग जेनरिक नावं लिहा असं ते सांगतायत पण डॉक्टर लिहित नाहीत. मग डॉक्टरला चर्चा केल्याच्या नंतर काही कारणं अशी आहेत त्यांची. बघा, दोन कारणं बघूयात, एक डॉक्टरच्या दृष्टिकोनातून आणि एक दुसरी वेगळी बाजू. दोन्ही पण आपण या व्हिडिओत बघूयात. शेवटपर्यंत थांबा, नाही तर सुरुवातीलाच कमेंट करताल काय तुम्ही असंच बोलताय, डॉक्टरच्याच बाजूने बोलताय, विरोधातच बोलताय. लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाचं डॉक्टरचं म्हणणं आहे ब्रँडवरती विश्वास. एखादा ब्रँड जो आहे, ब्रँडवरती विश्वास असतो. पेशंटला गोंधळात टाकायचं नाही. वेगवेगळे जेनरिक लिहिले तर पेशंटला हजारो मार्केटमध्ये कंपन्या अवेलेबल आहेत, मग पेशंट कोणती कंपनी घेणार हे पण कन्फ्युजन राहतं. म्हणून ब्रँडवरती डॉक्टरचा एक विश्वास असतो. ठीक आहे, काही ब्रँडचे क्वालिटी असते. एखादा ब्रँड, ठीक आहे, डॉक्टरांनी लिहिला, डॉक्टरांचा अनुभव असा असतो की त्या ब्रँडचे रिझल्ट तसे आलेले असतात पहिले जुने, म्हणून त्याच्या ब्रँडवरती विश्वास असतो. असं काही मग डॉक्टरचं म्हणणे. अनेक ब्रँड, ठीक आहे, हे क्वालिटी इश्यू असतो त्यांना, असं डॉक्टरचं म्हणणं आहे. आम्ही मेडिसिन चेंज केल्या, ब्रँड चेंज केला तर आम्हाला पेशंटमध्ये रिझल्टमध्ये फरक जाणवला असं आमच्या लक्षात आलं. म्हणजे ह्याचा अर्थ काय, क्लिनिकल अनुभव जो असतो, पेशंटला दिल्याचा अनुभव जो असतो पहिला, तो असल्यामुळे आम्ही लिहितो. हा एक डॉक्टरांचं मेन म्हणणं आहे. ठीक आहे, दुसरा आहे रुग्णांना गोंधळ नको. आता काय होतं की समजा जेनरिक लिहिलं तर जेनरिकचे 10 अवेलेबल आहेत, मग नेमकं कोणतं घ्यायचं हे फार्मासिस्ट ठरवतो. तिथं कोणतं द्यायचं हे फार्मासिस्ट ठरवतं. मग रुग्णांना गोंधळ होऊ शकतो असं म्हणणं आहे. ब्रँड आम्ही दिला की मग लगेच त्यांना घेता येतं. ब्रँड जर चेंज झाला तर रिझल्ट चेंज होतो असा सुद्धा अनुभव आहे डॉक्टरांचा. डॉक्टरांचं म्हणणं आम्ही ब्रँड चेंज केला, रिझल्ट चेंज झाला. ओके, ह्या सगळ्या गोष्टी काही त्यांच्या म्हणणे आहेत. पण पुढं लक्षात घ्या, ठीक आहे, हे जरी डॉक्टरांचं म्हणणं असलं तरी प्रत्यक्षात लक्षात घ्या, आत्ता सध्या सगळ्यात मोठा प्रोपोगंडा आहे कंपनी. कंपनी काय करते, स्टँडर्ड कंपनी काय करते, त्याचा प्रत्येक MR मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह हा डॉक्टरांकडे जात असतो. ठीक आहे, आता डॉक्टरांकडे जात असतो, सतत डॉक्टरांकडे भेटी असतात, व्हिजिट्स असतात. ठीक आहे, मग ह्याच्यामुळे ब्रँड जो आहे तो प्रमोट करणं. बऱ्याच वेळेस डॉक्टरांना जेनरिक ब्रँड माहीत नसतात. स्टँडर्ड ब्रँड आहेत, सतत MR लोक जातात, जेनरिकचे कोणी जात नाहीत. ठीक आहे, जात नसल्यामुळे त्यांना ते ब्रँड, त्याची व्हॅल्यू ते माहीत नाही. स्टँडर्ड लिहितात म्हणून पुढे डॉक्टर स्टँडर्ड लिहितात. पण ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे कंपनीची मार्केटिंग आहे.
ठीक आहे, कंपनीची मार्केटिंग आहे. दुसरं आहे डॉक्टरांच्या कॉन्फरन्स भरवल्या जातात, त्यांच्या CMEs असतात, बैठका असतात, जेवणाच्या लिकरच्या ह्याच्या पार्ट्या फिरट्या सगळ्या कंपनी आयोजित करते. तुम्हाला माहिती आहे खूप वेळेस असे आरोप झालेत, ट्रिप्स असतात, फॉरेन ट्रिप्स गिफ्ट दिल्या जातात. बऱ्याच वेळेस असं पण ऐकण्यात आले की लाखो रुपये दिल्या जातात. मागं पाठीमागं कोविडच्या काळामध्ये डोलो 650, ठीक आहे, ह्या लाखो रुपयाचं त्या ठिकाणी डॉक्टरांना देण्यात आले होते असं आरोप झाले. ठीक आहे, सतत MRचा संपर्क असतो, इन्सेंटिव्हचं असतं, असे पण चर्चा की इन्सेंटिव्ह मग ब्रँड लिहिण्यामध्ये. ठीक आहे, मी काय म्हणत नाही की प्रत्येक वेळेस पैसाच असतो, क्वालिटी पण आहे म्हणून डॉक्टरांना वाटतं म्हणून त्या ठिकाणी लिहिले जातात. ओके, तर ह्या गोष्टी आहेत. पण बघा लक्षात घ्या दोन्ही पण बाजू आहे त्याच्यामध्ये. पण लक्षात घ्या सध्याची परिस्थिती अशी आहे. मग आम्हाला काही गोष्टी आढळल्या, पेशंटला काय आढळल्या, ठीक आहे ब्रँड आहे, तुम्ही ब्रँड लिहितायत, पण काही डॉक्टर्स आम्हाला असे आढळले की ते एकदम पिसडी लिहितात, ते कुठंच भेटत नाही. मग ते ब्रँडपेक्षा तर साहजिक आहे. मग तुमचं म्हणणं आहे की जर क्वालिटी नाहीये तर मग पिसडी लिहितायत. डॉक्टरचेच काही ब्रँड आहेत, स्वतःचे डॉक्टरचेच काय ब्रँड आहेत, मग ती तुम्ही लिहिताय, मग त्यावेळेस क्वालिटी नाही आहे का? मग असं सुद्धा रुग्णांना प्रश्न पडलेला आहे. ठीक आहे, त्यावेळेस क्वालिटी बघा लक्षात घ्या. आणि खूप वेळेस असं सुद्धा आहे, आता यांचं कदाचित डॉक्टरांना त्याचा अभ्यास नसेल किंवा माहिती नसेल, बऱ्याच वेळेस असं आहे की सेम एक कंपनी आहे, तीच कंपनी ब्रँड बनवते, ठीक आहे, मार्केटचा, आणि त्याच कंपनीचा जेनरिकचा ब्रँड आहे, मॅन्युफॅक्चरिंग एकच आहे. मग जर तुम्हाला वाटत असेल क्वालिटी आहे तर बनवणारा एकच आहे दोन्हीमध्ये, मग याची पण क्वालिटी आहेच ना. पण ते शोधणं गरजेचं आहे, रुग्णाचं हित बघणं गरजेचं आहे. इथं रुग्णांना जेनरिक लिहिण्याचा फायदा काय असू शकतो, शासनाचं म्हणणं काय, एक आहे रुग्णाचं आर्थिक, ठीक आहे, रुग्णाचं आर्थिक बचत. जे आज बघा आपल्या कमाईचा कितीतरी टक्के पैसे आपण मेडिसिनमध्ये किंवा औषधांच्या गोळ्यामध्ये किंवा ट्रीटमेंटमध्ये घालतोय, तर कुठेतरी आर्थिक बचत व्हावी हा एक त्याचा मागचा उद्देश आहे. माझं म्हणणं ह्याच्यात असं आहे की डॉक्टरनी जर जेनरिक लिहिले, ब्रँडेड जेनरिक जर लिहिले, ठीक आहे, रुग्णांना जर समजा कुठं काही रुग्णांना, गरीब रुग्णांना, ओके, ज्यांच्याकडे आर्थिक अडचणी आहेत, तर ब्रँडेड जेनरिकला जाऊ शकतात. चांगल्या क्वालिटीचे जेनरिक, मी ह्याच्या आधी व्हिडिओ सांगितला, चांगल्या क्वालिटीचे जेनरिक जे आहेत मार्केटमध्ये, जे ब्रँड बनवतात कंपन्या, सिप्ला, सन फार्मा, रॅम्बॅक्सी, इप्का, डॉक्टर रेड्डीज, ठीक आहे, त्याच्यानंतर ॲरिस्टो, ओके, अल्केम, ह्या ब्रँड आहेत, ह्या जेनरिकमध्ये पण आहेत स्टँडर्डमध्ये. यांचं जेनरिक हे क्वालिटी असतं, त्याला जायला हरकत नाही आहे. आणि जर क्वालिटी नसेल तर FDAचं काम आहे मार्केटमध्ये प्रत्येक गोळी. मग आपण म्हणतोय क्वालिटी नाही, मग गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये टोटल सप्लाय जो आहे तो फुल्ली जेनरिकचा आहे. ती लोक खातायच ना जेनरिक, ठीक आहे, पण तिथं पण काय ब्रँडेड जेनरिक असावं असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. डॉक्टरांनी चिठ्ठीवर न लिहिण्याचे कारण जेनरिकचे वेगवेगळे आहेत. नाव लेंदी आहे, त्यांच्या दृष्टिकोनातून ब्रँड व्हॅल्यू आहे, पण आर्थिक गणित पण खूप मोठं आहे. ठीक आहे, मार्केटिंग MRI प्रत्यक्षात जातात त्या ठिकाणी सेल आहेत. आर्थिक गणिताचे आरोप आतापर्यंत झालेले आहेत आणि ते आपल्याला नाकारता येणार नाहीत, आपल्याला पण माहीत आहे सर्वांना. ठीक आहे, मग तिथं ब्रँड लिहिला जातो, प्रमोट केला जातो, आणि अल्टिमेटली पेशंटला रिझल्ट यावा हा पण डॉक्टरचा दृष्टिकोन असतो. प्रत्येक वेळेस पैसाच असा भाग नाही आहे. डॉक्टरला जो अनुभव आलेला ज्या ब्रँडचा, ठीक आहे, कदाचित जेनरिकचा तो ब्रँड त्यांना माहीत नसेल, त्यांना अनुभव आल्यानुसार ते लिहू शकतात. ठीक आहे, तर तुम्ही जर डॉक्टरांनी चिठ्ठी जरी दिली, जर तुमच्या जर आर्थिक अडचणी असतील तर तुम्ही ब्रँडेड जेनरिक तिथं थोडं रिप्लेस करू शकता. ठीक आहे, ब्रँडेड जेनरिक तुम्ही तिथं रिप्लेस करू शकता, काही अडचण नाही. ठीक आहे, बाकी तुम्ही बरेच जण म्हणता की अमुक मार्केटच्या कंपन्या चांगल्या आहेत का, कोणतीच कंपनी चांगली आहे हे मी प्रत्यक्षात सांगू शकत नाही, पण ज्या कंपन्या जेनरिक बनवतात त्याच स्टँडर्ड बनवतात, तर त्यांना तुम्ही जाऊ शकता, त्या कंपन्या घेऊ शकता, काही हरकत नाही. ठीक आहे, थँक्यू सो मच मित्रांनो.